महालक्ष्मी सरस हे खूप मोठं एक्झिबिशन. हे बघा मित्रांनो, किती छान आहे. हा, महिला बचत गटवाले लेडीज. राम राम मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी ब्लॉग स्टार्ट करत आहे नेहमीप्रमाणे. मध्यंतरी जरा खाडा पडला होता, त्याच्यामध्ये आपली मी भरून काढला तो खाडा. म्हणजे ही ब्लॉग स्टार्ट करायची, पण आज मी स्टार्ट करत आहे. मी सकाळी सकाळी लवकर म्हणायला हरकत नाही, उठलो, आंघोळ वगैरे सगळं केलेलं आहे. बाहेरच्या कामामध्ये भाजीपाला वगैरे सगळं घेऊन आलेलं आहे. दाखव. ठीक आहे, हा ताजा ताजा भाजीपाला आताच आणलाय आहे. आणि ते घेऊन आल्यानंतर मग आमच्या कॅम्पसमधून ही अशी सुंदर अशी फुलं घेऊन आलेलो आहे. मोगऱ्याची फुलं आले बर का. मोगऱ्याचे आहेत, जास्वंदाची आणि खूप सुंदर अशी फुलं आणलेली आहेत. आणि आता ते आजकाल यांचं रुटीन झालंय, फुलं घेऊन येणे, देवांना ठेवणे. तिथे आता हे फुलं आपल्याला ठेवायची आहेत. छान अशी जास्वंदाची फुलं. किती छान दिसतंय, खूप सुंदर दिसायला लागले. या ठिकाणी आपण ठेवत आहे, अर्पण करत आहात. हॉल एकदम असं सुंदर दिसायला लागला. हा, खरंच खरंच. मागच्या 2-4 दिवसापासून बघितलं, कारण की फुलं ना, ते फुलं यायला लागले त्याचा मोगऱ्याचे भरपूर सारे. हिने चालू केली होती ही फुलं ठेवायला. सुरुवात मी करत असते, नंतर पण छान वाटतंय. खूप खूप सुंदर हॉल असा एकदम प्रसन्न. मला पण ठेवा पूजेसाठी. हो, ठेवतो ना. बघा, हे बघितलं का, खच फुलं इथंच ठेवले चाललेत. मोगऱ्याची. हा, मोगऱ्याची फुलं कुणासाठी आणता हो? मोगऱ्याची फुलं आता ते कसं आहे, कुणासाठी आणता हो? तुझ्यासाठी बी आहे. आता कसं आहे, आपले विठू माऊली आहे, त्यांच्यासाठी पण इथे ठेवायचे मस्त. माझ्यासाठी नाही आणत? इथं अर्पण केल्यानंतर उरले तर ते तुला. बाप रे बाप. जाऊ दे. बघा किती सुंदर फुलं. वा 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 वा. बघा यांनी आता किती छान सजवले. छान दिसायले. खूप सुंदर, खूप सुंदर. मग काय, एक नंबरच. हो, आमच्या साहेबांचा कार्यक्रम. एकंदरीत आजचा दिवस सुरू झालेला आहे. शाहू आपल्या क्लासला गेलेली आहे तिच्या. बायकोनी केलंय नाश्त्याला. नाश्ता काय केलं आपण तुम्हाला? येस, हे बघा, मेंदू वडा. बरोबर म्हणलं का? मेंदू वडा नाही हो, मेंदू नाही, मेदू वडा. मेदू वडा. मेदू वडा केलेला आहे आपण. मेदू वडा मस्त. आणि सांबर केला आता, मस्त खायचं आहे. आणि खाल्ल्यानंतर मग आज भरपूर काम आहेत. नाही, आणि आज काम पण भरपूर आहेत. आम्ही बाहेर पण जाणार आहेत. आम्ही बाहेर कुठे जाणार ते तुम्हाला थोड्या वेळाने कळेल. आणि तुम्ही नागपूरमध्ये असाल तर आम्ही जिथे जाणार आहोत ना, तिथे तुम्ही नक्की जा. हो, आता आपण गेल्यानंतर दाखवूया तिथं काय काय आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आम्ही आज कुठेतरी बाहेर जाणार आहोत. तर आम्ही आलो आहोत नागपूरमध्ये रेशीमबाग मैदान जे आहे त्या ठिकाणी. महालक्ष्मी सरस हे खूप मोठं एक्झिबिशन इथे आयोजित केलेले आहे महाराष्ट्र शासनाने. ग्रामविकास व पंचायत राज विभाग जे आहे महाराष्ट्र शासनाचं, तर त्यांच्या वतीने हे खूप मोठं एक्झिबिशन इथे ऑर्गनाईज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप मोठं पार्किंगची जागा पण या ठिकाणी आहे. आणि जे बचत गटाच्या महिलांचे खूप असे जवळपास 500पेक्षा जास्त स्टॉल्स इथे लागलेले आहेत. आम्ही रील्स बघितलेल्या आहेत आणि ते बघून आता आपण या ठिकाणी पोहोचलो आहे. हे आमचे 2 कार्यकर्ते. तर आता आपण थेट जाऊया एक्झिबिशनच्या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, हे बघा या ठिकाणी अंगणवाडी केंद्र, त्यानंतर ग्रामपंचायत भवन कसं असलं पाहिजे, आदर्श नाही का, त्याची इथे कलाकृती करून इथे सगळ्यांसाठी बघायला ठेवलेली आहे. हो, म्हणजे हे जे डेमो स्वरूपात नाही का, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पण आहे, अंगणवाडी केंद्र आहे, ग्रामपंचायत भवन आहे, हे सगळं या ठिकाणी याची कलाकृती करून इथे डेमो स्वरूपात दाखवलेले आहे. आणि येणारे जे पूर्ण आपले प्रेक्षक आहेत ते सर्व या ठिकाणी फोटो वगैरे काढतायत. तिथे एक विहीरसुद्धा दाखवलेली आहे बघा. आणि कंदील
हा कंदील तर आता आपल्या आठवणीमध्येच राहिलेला आहे, तो इथे दाखवलेला आहे. तर आता आपण नाही का थीम एरिया म्हणजे हॉल क्रमांक 1 जो आहे ए, त्या ए मध्ये आपण जाऊया. इथे अग्निशामक दलाची गाडी सुद्धा उभा केलेली आहे. काय अनुचित प्रकार या ठिकाणी घडला तर नाही का आपण एक्झॅक्ट काय थीम. खूप मोठा असा ऑरेंज आणि माऊली अगरबत्तीचं या ठिकाणी जे स्टॉल्स आहेत असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे बघा या ठिकाणी पण सरस. आणि इथे गेम, हो हात वर केला तर गेम खेळून राहिला इथे. गेम आहे. आणि इथे कशाचं आहे हे, प्राची आर्ट्स, लोणचं वगैरेचे पण स्टॉल्स. सुयोग महिला बचत गटाचा आहे हे. हो, सुयोग महिला बचत गटाचा आहे ते. हे बघा पांडुरंग आपले, हे रेणुका. हा रेणुका, हे स्टॉल आहे तिकडे बनवलेले आहेत हे. आणि याचे स्टॉल आहे बा, गणपती बाप्पा किती छान आहे. सावित्रीबाई फुले. हे बा पेंटिंग बघ शाने किती छान आहे बघ, सुंदर अशी पेंटिंग आहे. वाव, हो किती छान आहे. मी लहान होतो तेव्हा असे बरोबर होते. महाराज. तर आता आपण नाही का हॉल, जो झोन हॉल ए होता त्यामध्ये आपण गेलो होतो. आणि तिथे पूर्ण हे एक्झिबिशन जे आहे त्या एक्झिबिशनची थीम जी आहे ती एक्झिबिशनची थीम दाखवलेली होती. आणि हॉल बी जो आहे तो VIP साठी आहे. तर VIP आपण काही नाही आहे तिथे जायला, त्यामुळे आपण जाऊ हॉल नंबर C मध्ये. हां, कल्चरल झोनमध्ये आता आपण जाऊया. इथे सुंदर अशी रांगोळी काढली, पण जे प्रेक्षक येत आहेत, हां महिला बचत गटवाल्या लेडीज दिसत आहेत, पण येणाऱ्या प्रेक्षकांनी त्याच्यावरती हात वगैरे हे करून ती रांगोळी मोडल्या टाईप केलेली आहे. तर आपला हॉल C पण बंद होता, तो 7:30 वाजता चालू होते म्हणे. तर आता आपण हॉल D मध्ये जाऊया. एक्झिबिशनचा हॉल D जो आहे त्या D मध्ये आता आपण जात आहोत. इथे तर भयानक गर्दी दिसत आहे. खूप गर्दी आहे. आणि आता सुरू कुठून करायचं. तर आम्ही मस्तपैकी ना का कुल्फी पण खाण्याचा इथे आस्वाद घेत आहोत. खूप सारे स्टॉल्स आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. आणि कुल्फीचा पण आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे लहान असताना जी गाड्यावरची कुल्फी खाण्याचा जो आनंद होता तो आनंद परत एकदा खायला आज या ठिकाणी म्हणजे तो आनंद घेता आला. तर हे क्रांतीज्योत स्वयं सहाय्यता समूह केंद्र अहिल्यानगरचे आहे. इथून आपण आता कंदी पेढा आपण हा घेतलेला आहे. आता याचे पैसे पे करायचे आहे. हे लहान असताना खाल्ले का नाही बिस्किट? हा, हे बघा छोटे छोटे बिस्किट नाही का, लहानपण आठवतं आपल्याला याच्यावरून. तर आता नाही का आपल्या हिंगोली जिल्ह्याचा एक स्टॉल होता, हा पाठीमागे जो स्टॉल आहे हा, तर तिथून आम्ही हे घेतलेलं आहे. म्हणजे चिंचा नाही का, आणि नाही सांडगे म्हणतो, सांडगे सांडगे आपल्याकडचं फेवरेट नाही का, म्हणजे भाजी बनवतो आपण ते सांडगे घेतलेले आहे. आणि भरपूर सारी खरेदी झालेली आहे आमची. तर आता आपण नाही का आलेलो आहोत फूड झोन मध्ये. म्हणजे आता सगळं फिरून झालेलं आहे आणि आता फिरून झाल्यानंतर आता काहीतरी पोटात टाकायला पाहिजे, काहीतरी खाऊ. आता बघू आपण श्रावणी तर आम्ही कुल्फी खाल्लेली आहे, पण आता इथे आपण जरा एक्सप्लोर करूया.
काय आपल्याला खायला मिळतंय का इथं? बघूया. आधी बघूया. गरम व्हायला लागले पण इथं. हो. तर भावांनो, खूप सारा आम्ही फिरून घेतलेला आहे, बरेच काही खरेदी केलेली आहे आणि मी तर ठरवूनच आलो होतो की इथे आल्यानंतर नॉनव्हेज खाण्याचा जो आनंद आहे तो आनंद मी घेणार होतो. आणि आता मस्त चिकन थाळी परभणी स्टाईल, जगात जर्मनी म्हणतात परभणी. परभणीची स्टॉल आहे आता पाठीमागे तुम्हाला दिसेल. त्या स्टॉल वरून आता मस्तपैकी चिकन थाळी मागवलेली आहे आणि तो खाण्याचा मी या ठिकाणी आस्वाद घेणार आहे. तर श्रावू आणि मॅडम या दोघांनी नाही का आता त्यांच्यासाठी काय आणलेलं आहे ते आपण बघूया. श्रावू तर खाण्यामध्ये तल्लीन झालेली आहे. ठीक आहे, पावभाजी. पावभाजी आणि मंचुरियन. ओके, बढिया. अजून काही लागलं तर घ्या बरं. तर आता आम्ही जस्ट एक्झिट झालेलो आहोत. महालक्ष्मी सरस 2026 जे एक्झिबिशन होतं त्या एक्झिबिशनमधून जस्ट बाहेर पडलो. थोडीशी पोटपूजा केली, पण माझी पोटपूजा व्यवस्थित झाली, पण ह्या दोघींची काही व्यवस्थित, ही समोर आहे गाडी आपली, झालेली नाही आहे. छोटी मोठी भरपूर काही खरेदी केली, कुल्फी खाल्ली, आईस्क्रीम पण खाल्ली श्रावणी. आणि आता आम्ही आमच्या गाडीकडे आलो आहे. हे बघा, आणि खूप धूळ आहे इकडे, खूप धूळ आहे, भयानक धूळ आहे. तर असं आहे, आता गाडीमध्ये बसतो आणि कपड्यांचं काहीच नव्हतं. हां, काहीच दिसलं नाही. पण नाही, कपड्यांचे स्टॉल्स खूप कमी होते, खूप कमी होते. कमी होते. जास्तीत जास्त पापड, हो, पापड चिप्स वगैरे जरा जास्त होते. किंवा लाल तिखट, हळद, चटण्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, हेच जास्त होतं. बाकी काही कपडे वगैरे खूप म्हणजे खूपच कमी होतं. धूळ खूप जास्त आहे. पण आपण आता गाडीत बसूया धूळ खूप जास्त आणि नंतर बोलू मग. आता तर मंडळी, आता वाजले आहेत रात्रीचे 7:45. आत्ता चालूय आम्ही घरी. आणि तिथून काय तुम्ही तर पाहिलंच, आम्ही तिथं गेलेलो. तर तिथून काय काय आणलंय, आणि स्पेशली ते कसं बचत गटाच्या महिलांनी सगळं काही बनवलेलं साहित्य आहे, घरगुती साहित्य त्यांनी बनवलेलं. त्यामुळं मग आम्ही बऱ्याच छोट्या छोट्या थोड्याफार गोष्टी बऱ्याच काय आणल्या. तर फर्स्ट हे आहेत बनाना चिप्स. तर ते सुद्धा त्यांनी, आणि प्रत्येक ह्या वस्तूंची ना टेस्टिंग पण ते देत होते बरं का. तर बनाना चिप्स आणलेत, आवडते ते सगळ्यांना म्हणून. पुन्हा आवळा कॅन्डी पण आणली, आणि माहितीये का ही साखरेमधली नाहीये, गुळामधली आहे. तर आवळा गुळातली नाहीये, हो, पाकातली, ह्याच्यातली मधातली आहे. हा, मधातली आहे, मधातली. तर त्यांच्याकडे सगळे फ्लेवर होते, साखरेतली पण, गुळातली पण. नाशिकचं आहे हे. खूप आपल्या पूर्ण रायगड वरून सुद्धा आलेले होते, माहितीये का. हो, बचत गटाच्या महिला आलेल्या होत्या. तर आणि पदार्थ सुद्धा, पापड, चटण्या, तिखट, मीठ, हळद, बाकी खूप साऱ्या वस्तू होत्या. डाळी सुद्धा होत्या बरं का. तर हे एक आणलंय आवळा कॅन्डी, आणि सांगते काय काय आणलंय. चिंच आणली, चिंच, आणि काय म्हणते त्याला, सांडगे. हे हिंगोलीवरून आले. तर हे हिंगोलीचं होतं. तर त्यामुळे हे स्पेशली जाऊन यांनी हे काही घ्यायचं नव्हतं, पण ते हिंगोलीचं होतं, त्यामुळे त्यांनी जाऊन आणले चिंच आणि मुगवडे म्हणाल, काय म्हणाल ते. आणि हे आहे स्पेशल काय, कंदी पेढा. श्रावणीला आवडला होता. नाही, आणि टेस्टिंग देत होते ना ते प्रत्येक ठिकाणचं, तर टेस्ट खूप छान आहे, त्यामुळे हे एक आणलं. तर हेच आणलं, बाकी आम्ही खाल्लं पिल्लं, तुम्ही तर पाहिलंच, खाऊन पिऊन आलो छान. तर असं झालंय आजचा पूर्ण तिथलं काही खाणं पिणं सगळं काही खूप मस्त झालंय. तर चला आता याच नोटवरती आजचा ब्लॉग एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हाईपच्या बटनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.